श्री गजानन महात्म्य अध्याय 16 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. परशु असे शस्त्र हाती, कुमार जमदग्नीचा म्हणती. परशुराम माता ती, रेणुका ती नव्या चली. ताडिले तिने दृष्टांसी, संरक्षण दिले द्विजांसी. परी आता का निष्ठुर होसी, माते अभेरीसी बालका. गजाननाचा भक्त एक, नाम त्याचे पुंडलिक. महान हा भाविक, मुंडगावी राहत असे. शेगावाची गरिवारी, गजानना ध्यायी अंतरी. कृपा तीच तयावरी, सद्गुरूची त्या जाहली. भागाबाई नामे ठाकरीन, राहत होती तिथे जाण. दंभाचार माजवून, भोंदित असे सकलांना. वदली ती पुंडलिका, जन्म तुझा रे फुका. शेगावसी जासी का, सद्गुरु मानिसी विड्याची. ताप तुझा झाला बरा, म्हणून करीसी येर झारा. खातो कुणाच्याही घरा, पिशापरी तो राहतो. गुरु पाहिजे ब्रह्मज्ञानी, वेदांतासी जाणुनी. नित्य जो रंगे हरिचिंतनी, गुरु तोच खरा जाणावा. भागाबाई जशी सांगे, नादी तिचा तसा लागे. अंजनगावी तिच्या संगे, जाऊ म्हणे कीर्तनासी. केजाजीच्या शिष्या ते, गुरु करणे ठरले होते. असे ज्ञानी येताचे ते, जाण्या सिद्धजी जाहले. जाऊ म्हणे ती सकाळला, म्हणून पुंडलिक झोपला. स्वप्न रात्री पडले त्याला, दिगंबर पुरुष उभा दिसे. शेगावीचे गजानन, देती तयासी दर्शन. मन जाई आनंदून, कानी तया ते बोलता. माजवी ती दंभाचार, लागती नादी नारी नर. वृत्ती त्यांची ती कठोर, ऐशासी गुरु का मानावे. तुझी असेल जी जी आस, पुरवीन मी तियेस. पुंडलिका लागला ध्यास, शेगावीच्या अवलियाचा. निरखून पाहता तो योगी, आला असे आपणा लागी. अंजनगावचा तो ढोंगी, पुरुष तया तो जाणवला. नित्य भावया दर्शन, पादुका घेई तो मागुण. करावया नित्य पूजन, मनी निर्धार ठरविला. पादुका तया देऊन, महाराज पावले अंतर्ज्ञान. पुंडलिका जाग येऊन, सभोवार पाहू लागला. पहाट होता खरी, भागाबाई तो उभीदारी. चाल म्हणे ती सत्वरी, अंजनगावासी जावया. पुंडलिक तिज बदला, गजानन गुरु केला. पाठी राखा तो मला, दुजान करणे गुरु असे. श्यामसिंग मुंडगावचा भक्त तोही गजाननाचा. मार्गधरी शेगावचा, दर्शना कारणे सद्गुरूच्या. परतुनी जाता आपल्या गावी, महाराज बदले भेट घ्यावी. बाळाभाऊस सांगती नेण्या लावी, पादुका पुंडलिकासी द्यावया. सद्गुरु आज्ञा घेऊन, श्यामसिंग गेला परतून. पादुका पुंडलिका देऊन, निघून गेला तो तेथून. राजाराम नामे ब्राह्मण, धंदा सराफी दुकान. कृपा संतांची ती जाण, पुत्र दोन ते लाभले. गोपाळ त्र्यंबक नामे त्यांची, श्रद्धा देवावरी साची. सेवा तीच गजाननाची, भक्तिभावे त्र्यंबक करी. इच्छा झाली तयामणी, द्यावी महाराजा मेजवानी. आवडीचे पदार्थ करुणी, भोजन आणले गुरुराया. विचार तैसा कवराचा, झुणका भाकरी देण्याचा. निर्धार होई मनाचा, स्टेशनावरी तो पातला. वेळ झाला येण्या फार, गाडी निघून गेली दूर. दुसऱ्या गाडीस भरपूर, वेळ होता जाण्यासी. परीन ढळला मानस, जाणे मनी शेगावास. झुणका भाकरी गजाननास, कवर गेला द्यावयासी. वाट पाही योगी राणा, गेला तोची दर्शना. न करिताची भोजना, महाराज असती आसनी. कवरासी त्या पाहून, हर्षित झाले गजानन. झुणका भाकरी मागून, घेती सद्गुरु खावया. आनंदले दयाघन, कवरासी दिले अभिवचन. कार्य तव सफल जाण, होई असे सांगते. भक्त मनी आनंदला, माथा चरणी त्या ठेविला. परतुनी घरी गेला, तार आली असे गृही. नोकरीचे बोलावणे, सत्य झाले गुरु कृपेने. जो भजे तयाहुने, नाच काही घडत असे. ऐसी येती अनुभव, जिथे भक्तीचा अभाव. तिथे कैसा हा प्रभाव, पहावया मिळेल हो. इति श्री गजानन महात्म्य षोडशोध्याय समाप्त.